हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मनी विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे वापर भूमा देवीवर वापर भूमा देवीवर वापर भूमा देवीवर सर्व सुखाचे त्याग वापर भूमा देवीवर वापर भूमा देवीवर वापर भूमा देवीवर राम कृष्ण हरे राम कृष्ण योगे हिमपुटी झालो वियोगे हिमपुटी झालो वियोगे हिमपुटी धीर नाही माझे पोटे झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी आगरावे शीतळ बहु झाली हरर बहु झाली हरर बहु झाली हरर करावे शीतळ बहु झाली हळहळ बहु झाली हळहळ बहु झाली हळहळ धीर नाही
माझे पोटी झालो विभोगी हिमपोटी झालो विभोगी हिमपोटी झालो विभोगी हिमपोटी नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी तुका म्हणे डोई तुका म्हणे डोई डोई कधी ठेवी नाही पायी ठेवी नाही पायी कधी ठेवी नाही पायी तुका म्हणे डोई कर ठेवी नव्हे पायी कर ठेवी नव्हे पायी कर ठेवी नहे बाई तीर नाही माझे पोटी नाही माझे ओ पोटी तीर नाही माझे पोटी नाही माझे नाही माझे पोटी झालो विभोगी पोटी झालो विभोगी पोटी झालो विभोगी पोटी माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी झालो वियोगे हिमपोटी धाव घाली माझे आई 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 आता पाहतेस काय आता पाहतेस काय धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी आता पाहतेस काही आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी झाले वियोगे पोटी झाले वियोगे पोटी झाले वियोगे पोटी झाले योगे पोटी झाले वियोगे पोटी झाले वियोगे झाले वियोगे
झालो वियोग हिंबुटी प्रेरणा हरणा विठोबार कुमार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 आई आता पाहते सिकाई धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी करावे शीतळ बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी तुका म्हणे डोई कैहे ठेवीन मी पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी विठोबा कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई कुमार 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 कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमार कुमाई 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय जगतगुरु श्री
धाव घाली आई आता पाहते सिकाई, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा भगवान पांडुरंग परमात्म्याशी असणारा संवाद वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची माथा चरणावर, श्री संतांची माता चरणावर, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग ते करी दंडवत, साष्टांग ते करी. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत, साष्टांग ते हे वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर थोडी तो कधी तारी, आपण असावे जवळी. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर थोडी तो कधी तारी, आपण असावे जवळी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. धाव घाली आई आता पाहते सिकाई, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. प्रस्तुत आज आदरणीय हरिभक्तीपरायण आणि आरतीताई शिंदे आणि मोनिकाताई कळमकर या दोन साध्वींनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. त्या परिक्रमेच्या पूर्णत्वानिमित्त नर्मदा मैयाची असणारी ही सेवा कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व परिवाराच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवान पांडुरंगाबरोबर संवाद साधतात. पांडुरंगालाच आई म्हणतात, पांडुरंगाला सर्वस्व समजतात. भगवंताच्या भेटीची आस अंतकरणात तुकोबारायांच्या लागलेली आहे आणि म्हणून पांडुरंगाला आई म्हणून संवाद साधत म्हणतात, धाव घाली आई आता पाहतेस काय, माझा अंतकरण तुझ्या भेटीकरिता व्याकुळ होत आहे आणि तू काय पाहतेस, तू लवकरात लवकर धाव घालून मला दर्शन देण्याकरिता ये. माझ्या मनामध्ये धीर निघत नाही, धीर नाही माझे पोटी, तुझ्या वियोगानं मी हिमपुटी झालेलो आहे, फार कष्टी झालेलो आहे. म्हणून तू लवकरात लवकर मला भेट दे आणि भेट देऊन त्यांनी मला शीतळ कर. माझा अंतकरण त्यांनी फार तप्त झालेला आहे, करावे शीतळ. बहु झाली हळहळ, फार हळहळ झाली जीवाची. तू शीतलता प्राप्त करून देण्याकरिता ये आणि मला शीतल कर. मला असं झालंय, कधी एकदा तू माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होशील आणि माझं मस्तक मी तुझ्या चरणावर ठेवेल. तो का म्हणे डोई काही हे ठेवीन मी पायी, माझी डोई म्हणजे मस्तक मी तुझ्या पायावर कधी ठेवीन, असं मला झालंय. असं जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर त्यांनी बोलतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा
कुमाई मुबारक 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 कुमाई कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी नाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नर्मदाई मैया की जय मुबारक कुमाई 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 मुबारक धाव घाली आई आता पाहते सिकाई धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. प्रस्तुत हरिभक्तीपरायण आरतीताई आणि मोनालीताई या दोघींनी 95 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. नर्मदा परिक्रमा अतिशय विशेष आहे. सगळ्यांच्याच भाग्यानं घडते असं नाही, मैयाने कृपा केल्यावर घडते असं आहे. आपण मनानं जर करायला सुरुवात केली आणि अभिमानानं जर चालायला लागलो तर ती पूर्णत्वाला जातेच असं नाही. मैया ज्याच्यावर कृपा करते त्याचीच परिक्रमा पूर्ण होते. पण या दोघींवर मैयांची कृपा झाली आणि मैयानेच परिक्रमा पूर्ण करून घेतली. अभंग तुकोबारायांचा पांडुरंगाबरोबर बोलणार आहे, पण कर्मधर्म संयोगाने तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगाला आई म्हणतायत आणि आपल्याला नर्मदा माईचं वर्णन करायचं आहे. म्हणून जो भाव तुकोबारायांच्या अंतकरणातला व्याकुळतेचा पांडुरंगाच्या दर्शना करताय, नर्मदा परिक्रमावास्याच्या अंतकरणामध्ये सुद्धा नर्मदा माईच्या दर्शनाकरिता तो भाव असतो. म्हणून त्या अभंगामध्ये जो भाव आहे त्याचं आणि परिक्रमावासीच्या अंतकरणातला जो भाव आहे त्याचं साधर्म्य आहे, सारखेपण आहे. म्हणून त्यांनी हा अभंग चिंतनाकरिता आपण निवडलेला आहे. अतिशय अल्पशा वेळेमध्ये थोड्याच वेळात आपल्याला चिंतन करायचं आहे. कीर्तन संपायची वेळ व्हायला 20 मिनटं बाकी आहे. 10 ते 12 कीर्तन होतं ना, म्हणून आम्हाला पुढं कथा चालू आहे. लोणी धामणी म्हणजे ती दुराई मंचरच्या दरम्यान आमच्यापासूनच जायला 2 तास लागतात. इथून त्यांनी आमच्यापर्यंत जायला 2 तास, म्हणजे आम्हाला कथेला 5:30ला पोहोचायचं आहे. आम्ही बरोबर 9:45ला इथं आलो होतो. म्हणजे असं वाटलं 10 वाजता कीर्तन सुरू होईल आणि 2 तास आपण मैयाचं चिंतन करू. पण कीर्तन काय वेळेत सुरू झालं नाही. बरोबर 1 दिवसाचा कार्यक्रम असतो, त्याच्यात सगळंच नियोजन असतं. म्हणून आज मैयाचं पूजन, मिरवणूक या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी असल्यामुळं हा उशीर झालेला आहे. पण जरी उशीर झाला तरी थांबायला उशीर करून चालायचं नाही. मला पुढे कथेला गेलं पाहिजे. ती कथा लाईव्ह चालू आहे आणि मग निर्धारित वेळेत तिथं पोहोचलं पाहिजे. म्हणून आम्ही वेळेत थांबण्याचा प्रयत्न करू.
एखाद्याचं काही लोक अनेक प्रकारच्या विचाराचे असतात ना, काय सांगितलं कीर्तनात, एवढंच सांगितलं, हेच नाही सांगितलं, असे प्रकार लोकांच्या डोक्यात सुरू होतात आणि मग ती वळवळ लांबपर्यंत जाते. त्यापेक्षा आधीच त्याचा मोड खुडला म्हणजे जास्त वळवळ होत नाही. असं आहे ना, म्हणून जास्त होण्यापेक्षा आधी परिहार दिलेला चांगला. ताईंनी फार अट्टहास केला. ओंकारेश्वरला असल्यापासूनच त्यांचा संपर्क होता. त्यांच्या मनात भाव होता की तुम्हीच कीर्तन करावं. का बरं करावं? तर आम्ही पण परिक्रमा केलेली आहे. मग ते काही फुगीरपणा सांगायकरता नाही सांगत, पण आता का बरं कीर्तनाला बोलवलं ह्याचं कारण तर कळालं पाहिजे ना. की मग असा कीर्तनकार असावा की ज्याला परिक्रमेचा अनुभव आहे, म्हणजे तो परिक्रमेविषयी 4 शब्द आपल्यासमोर सांगू शकेन. म्हणून त्यांना असं वाटलं की महाराजाला बोलायच्या आधी आम्ही आश्रमात येऊन गेलेलो आहे. इथं जवळ पाचेगावला कुठेतरी कथा होती आणि त्यावेळेला आश्रमाला भेट देऊन गेलो होतो. ताई पण कथेला त्यांनी येत होत्या आणि म्हणून जुनाच असणारा हा संपर्क आहे आणि मैयाच्या माध्यमातून अशा पद्धतीने हा योग जुळून आला. नर्मदा परिक्रमा ही त्यांनी सामान्य परिक्रमा नाही, पुण्यकारक असणारी परिक्रमा, मोक्षदायक असणारी परिक्रमा. नर्मदा परिक्रमा का करावी याचं कारण जर कळालं तर मनुष्य स्वाभाविकपणे त्यांनी महाराज परिक्रमेकडे प्रवृत्त होऊ शकतो. आम्ही परिक्रमा केली, त्याच्यातून एक वाक्य आम्हाला सुचलं, लक्षपूर्वक ऐका. ते वाक्य असं आहे, प्रतिकूलतेतून जीवन जगण्याची कला म्हणजे नर्मदा परिक्रमा. परत एकदा ऐका, प्रतिकूलतेतून जीवन जगण्याची कला म्हणजे नर्मदा परिक्रमा. घर सोडल्यानंतर इथं त्याने आपल्याला फार टेचित असतं काम. आपल्या घरचे सगळे लोक आपल्या फेवरमध्ये असतात. बरं, आपण घरातले दादाच असतो. घरात घुसला की लगेच ताबडतोब त्याला चहा पाणी पंखा लावायचा नाही. जर त्यांनी काही तर असे महाभाग पाहिले महाराज, त्या बायकोने त्याच्या पायात सॉक्स सुद्धा घालून द्यायचे. आरतीच फक्त ओवाळायची राहते, नाही तर एवढा घरात त्याचा दरारा. त्याला खायला टेचित, राहायला टेचित, सगळी दुनिया टेचित राहते. अशा टेचित असणाऱ्या माणसाने एकदा 4-8 दिवस घर सोडून बघायचं. अशी टेच मोडते महाराज, काय सांगायचं, सगळी जिरूनच जाते. म्हणून टेचित राहून त्यांनी शहाणपणा करायची सवय लागलेली असते घरात बसून. आणि त्याला काय परमार्थ कळणार आहे महाराज. आणि ते म्हणतात ज्ञानोबरांनी तुकोबरांनी परमार्थ केला, साधू संतांनी प्रपंचात राहून परमार्थ केला. नाही का तुकाराम महाराज प्रपंचातच होते, गोरोबा काका प्रपंचातच होते, सावता महाराज प्रपंचात होते. हेंद्र्या, तुला काय वाटायला पाहिजे, प्रपंचात होते सांग बरं. नामदेव महाराज किती दिवस प्रपंचात होते? अरे 18 वर्ष घरदार सोडून त्यांनी अशा पद्धतीनं पंजाबात त्यांनी फिरत होती धर्माचा प्रचार करायला. तुला 18 दिवस तरी घर सुटतं का? उगा घर सुटत नाही म्हणून पर्याय शोधायचे, आणि ते नव्हते का प्रपंचात राहून परमार्थ करीत. तुकोबारा 41 वर्ष आपल्या सगळ्यांच्या मध्ये राहिले आणि किती दिवस भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडा डोंगरावर राहत असतील, किती दिवस घरी राहत असतील, थोडा विचार करा ना. मग त्यांचं प्रपंचात राहून परमार्थ करणं कोणत्या प्रकारचं होतं? आपण गोचडासारखे चिकटलो प्रपंचाला, घडीभर सुद्धा प्रपंचातून बाहेर निघताय ना. उगा 1-2 तास कीर्तनाला जरी जाऊन बसला तरी छापमध्ये 8 दिवस सांगतो कीर्तनाला गेलो होतो. तू उपकार करायलाच गेला होता. त्या देवावर उपकार करायला गेला आणि कीर्तनकारावर उपकार करायला गेला. आणि शहाणपणा सांगतो 24 तासामध्ये 2 तासाची पूजा केली की तो छापमध्ये सांगत राहतो लोकांना आपण 2 तास पूजा करतो. मग ते 22 तास काय करतो? 2 तास पूजा करतो आणि 22 तास काय करतो? खलबत्तीच कुठीत राहतो लोकांचे. याचं कूट त्याचं कूट, याच्या काड्या कर, त्याच्यात त्यांनी बोटं घाल, अशी त्यांनी अवस्था असते. म्हणून असे शहाणपणा करून मी फार परमार्थिक आहे असं नाही म्हणायचं. खरा परमार्थ जर पाहायचा असला, घर सोडायचं आणि घर सोडून त्यांनी महाराज थोडं 4-2 दिवस चालायचं. जिथं आपल्याला कोणी ओळखीत नाही, जिथं आपला परिचय नाही, जिथं आपल्याला टेच मिळायची नाही, अशा ठिकाणी जाऊन बघा काय परिस्थिती निर्माण होते. महत्त्वाची गोष्ट सांगतोय. माझं बोलणं थोडं खडूस वाटत असेल, वाटू पुरतं. मी काही नांदायला थोडाच आलो आहे तुमच्याकडे. 2 तासाचं कीर्तन करून जायचं आहे मला, पण मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा ना. नर्मदा परिक्रमा अशीच सांगितली पाहिजे महाराज. अशी अवस्था होती. काय सांगायचं तुम्हाला. ओंकारेश्वरमधून संकल्प घेतल्यानंतर पुढं चालायला लागल्यानंतर इथं किती मानवलेला असतो तो बाबा असून बुवा असून, त्याला पाय घड्या घालत असू नाही तर काही असू, तिथं गेल्यानंतर कोणी ओळख देत नाही महाराज. तिथं त्याला सामान्यपणे खाली बसायचं पंक्तीला. जेवढं जेवढं वाढतील तेवढंच खायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. तिथून पुढं त्याचा परिचय होतो परिक्रमावासी.
काय परिचय होतो? महाराजांनी परिक्रमा केलेले त्यांना विचारा. काय परिचय होतो? परिक्रमावासी. हा, तू महाराज आहे का, बुवा आहे का, तुला कोण त्यांनी ओळखतं, तुला नावाजलेलं आहे, हे काही ध्यानात नाही लोकांना काय माहिती महाराज. हा, गपचिप निमूटपणे त्यांनी जावं लागतं, काय देतील ते खावं लागतं, एक दिवशी खायला सुद्धा भेटत नाही. हा, म्हणून त्यांनी अशा अवस्था परिक्रमेची होत असते. अशी भयंकर थंडी असते महाराज, काय सांगायचं. आता यांनी थंडीतच परिक्रमा केली सगळी. हा, थंडी त्रास देते आणि उन्हाळा पण त्रास देतो. पुढं जर रिलेट झालं तर उन्हाळ्याचा त्रास होत असतो. थंडी म्हणजे बर्फासारखीच थंडी महाराज. हा, आणि अशा कंडिशनमध्ये त्यांनी महाराज स्नान करायचं. आणि ते स्नान करण्याकरिता काय कोण आपलं लागून गेलं तिथं, थांबा थांबा जरा पाणी तापून देतो मग आंघोळ करा. अशी अवस्था असते, बर्फासारख्या पाण्याने आंघोळ करायची. आणि अशा काही तक्रार करायची नाही, पण की आता लय गार पाणी होतं ना आता काय करायचं, अशी तक्रार नाही मांडायची कोणापुढे. तिखट खायला भेटते. तिखट म्हणजे असे जाड जाड त्याने रोट्यासारख्या भाकरी असतात, त्याला तिखट म्हणतात. ते मक्याच्या भाकरी असतात काही, आणि अशी जाड त्यांनी महाराज थापायची ती, आणि थापून विस्तवावर भाजायची. ती चांगली भाजली का नाही भाजली पाहायचंच नाही, नुसतं वरून थोडंफार जळाल्यासारखं दिसलं की समजायचं आत भाजली. हा, आणि ती त्यांनी तिखट खायला वाढायची. बरं, त्याच्यात ती डाळ घालायची, डाळ सापडतच नाही शेवटपर्यंत. हा, अशी अवस्था असते. आणि ती त्याच्यात टाकायची, मग ते तिखट चोरायचं आणि ते खायचं. बरं, सगळ्या लोकांना पुरावा म्हणून ते काय असं मिळमिळीत नसतंय. झणकाच महाराज, एक घास खाल्ला का शेंडीच उभी राहिली पाहिजे असा त्याने त्याचा झणकाच असतो मोठा. पण अशा पद्धतीने ती तिखट खायची. पोटे दुखतंय, काही लोकांना हागवणं लागते रस्त्याने चालताना, आणि भयंकर परिस्थिती होते, पण तरीसुद्धा तक्रार करायची नाही. झोपायला त्यांनी महाराज जागा भेटत नाही. तो फोम पाठीवर घेतलेला असतो आणि एखादं छोटंसं ब्लँकेट त्या पिशवीमध्ये घातलं असतं. 6-7 किलोपेक्षा जास्त बोजाय पाठीवर झेपत नाही. अंगावरचे कपडे सुद्धा नंतर असं वाटतं हे कमी करावेत. आम्ही तर एवढं त्यांनी ती लुंगी नेसत होतो गुडघ्यापर्यंत, आणि ते बंडी घालायची, ती पण हलकी नेली होती, एकदम वजनाला हलकी अशी बंडी. ते झेपतच नाही. हातातला दंड सुद्धा जड होतो महाराज. एक कमंडलू हातात घ्यावा लागतो, एक दंड हातात. तुम्हाला परिक्रमा डोळ्यापुढे उभं राहावी. कीर्तन कशा करता चाललंय? परिक्रमा करता. का बुवाचं कीर्तन ऐकायचं आणि काय बुवा बघायला आले? आमच्याकडे पायमोडे महाराज होते, आणि ते कीर्तनात म्हणायचे लोक आले कीर्तन ऐकायला, पण ते बुवाला बघायला म्हणजे त्याचं आडनाव पायमोडे, खरंच पाय बी मोडलेला आहे का? हा, तसं बुवाला बघायला आले का? नर्मदा मैया ऐकायला आले तुम्ही, नर्मदा मैया. मग नर्मदा परिक्रमा कशी असते ही तुम्ही चालून नाही पाहिली तर माझ्या शब्दातून तुम्हाला त्याचा अनुभव येईल महाराज कशी असते. हातामध्ये जो दंड घेतला जातो ना, त्या दंडाचं नाव आहे भैरव, त्याला भैरव असं म्हणतात. आणि हातामध्ये जो कमंडलू असतो ना, त्या कमंडलूचं नाव आहे सर्वतीर्थ. सर्वतीर्थ असा नियम असतो परिक्रमेचा, की तोच कमंडलू सगळ्या ठिकाणी वापरायचा. सकाळी झोपेतून उठलं परसाकडे जायचं ठरलं, तोच कमंडलू न्यायचा, घासून घुसून परत आणायचा, आणि परत त्यानेच तोंड धुवायचं. दात घासायचे, तोंड धुवायचं. तोंड धुवून झालं की त्यानेच स्नान करायचं, आणि स्नान करून झालं का पूजेकरता पाणी त्याच्यातच घ्यायचं, आणि तोच त्यांनी घेऊन जायचं. आणि मग त्या मैयाची पूजा करायची, नित्यनेमानं मैयाची पूजा करायची. आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं अष्टक म्हणायचं, मैयाची आरती म्हणायची. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. गोड असणारी आरती म्हणते, कानात घुमत राहते ज्याची परिक्रमा झाली त्याच्या. सबिंदू सिंधू सस्कल तरंग भंग रंजितम. गोड स्तवन आहे महाराज मैयाचं अष्टक, नर्मदाष्टक असं त्यानं म्हणायचं. आणि मग मैयाची आरती करून त्याच कमंडलूत पाणी घेऊन ती पूजा करायची. नंतर बालभोग, नाश्ता केला जातो ना, आपण नाश्ता म्हणतो त्याला बालभोग म्हणतात. मग जेवढा भेटेल तेवढ्यातच समाधान राहायचं. तो बालभोग त्यांनी घ्यायचा, त्याच्यातलंच पाणी प्यायचं. परत कमंडलू भरून घ्यायचा, रस्त्यानं चालायला लागायचं. रोज पूजा करताना त्या दंडाची पण पूजा करायची आणि कमंडलूची पण पूजा करायची. मैयाची पूजा करायची, की नर्मदेश्वर निघतानाच बरोबर घ्यायचा, त्या नर्मदेश्वराची पण पूजा करायची. आणि अशा पद्धतीनं प्रवास करत करत त्याने चालायचं. कुठं जाऊन थांबायचं, टार्गेट करून जर चाललं की मैया मग रुष्ट होते. ती म्हणते हे टार्गेट करून चालतात, तसं नाही. तिच्या मनावर सोडायचं महाराज. ती बरोबर मुक्कामाचं ठिकाण शोधून देते, ती बरोबर त्यांनी खाण्याचं ठिकाण शोधून देते. खाण्याची चिंता करायची नाही, राहण्याची चिंता करायची नाही, कशाची चिंता करायची नाही, दुखण्या वाहण्याची चिंता करायची नाही. असा त्रास आहे माझ्या घशाला, काय सांगू तुम्हाला.
एक घास जेवायला बसलं आणि खाल्लं की असा ठसका येतो, उबाळी का असं वाटतं जीव जाईन आता. आणि कीर्तनात जर मोठ्यानं बोलायला लागलो की परत ठसका येतो आणि तो राहतच नाही, इतका खोकला येतो. 10-12 वर्षापासून सगळे औषधं करून झाले आणि कशानंच तो बरा होत नाही. पण परिक्रमेच्या काळात एकदा सुद्धा नाही आलो. हा, खरं सांगतो मी तुम्हाला, काही चमत्कार आहे हा. एकदा सुद्धा तो खोकला नाही आला आणि ठसका नाही आला आणि थंडी नाही आली आणि ताप नाही आला. रोज त्या बाटलीतलं पाणी प्यायची सवय लागली. हा, उकळलेलं पाणी, फिल्टरचं पाणी प्यायचं, दुसरं प्यायचं नाही. आता तिथं कोण देईल मला फिल्टरचं पाणी? पण जसं असेल तसं पाणी त्यांनी पिलं, पण कुठंच नाकाला पाणी सुद्धा आलं नाही, ताप आला नाही, थंडी आली नाही, काही झालं नाही. एकदा फक्त कान दुखला फार जास्त. तो कान दुखल्यानंतर काय करायचं मग? आता मलाच औषधं माहीत होती, मी औषधं आणून कानात घालायचा प्रयत्न केला, नाही थांबलं. मग डॉक्टर पाहा म्हणलं, एखादा डॉक्टरकडे गेलो. 2-3 डॉक्टर पाहिले, 4-6 दिवस दुखत होता महाराज. मग आता काय करायचं? मग एकच विचार केला मनात, म्हणलं मैया आता तुझ्याकरता चाललोय. कानाचा ठणक फार डेंजर असतो महाराज, तो झोपच येऊ देत नाही. मान दबून थकून चालायचं, रात्री अंग टाकल्यावर ठणक लागायचं, काय करायचं? आता म्हणलं मैया तूच आता सगळं माझं औषध. मग ते आमच्याबरोबर मगर बाबा होते, त्यांना म्हणलं बाबा तुम्ही मैयाचं पाणी घ्या. मैयाचं पाणी आणलं आणि टाका म्हणलं माझ्या कानात. हां, मैयाचं पाणी कानात टाकलं आणि जसा झोपलो त्याच्यावर परत कान दुखलाच नाही महाराज. हां, मैया म्हणजे औषध आहे, खरं सांगतो. भूक लागली आणि खायला भेटलं नाही. नर्मदा ठवी वेळोवेळा साचे, नर्मदा ठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा ठवी वेळोवेळा जाते, नर्मदा ठवी वेळोवेळा जाते. नर्मदा ठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा ठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा ठवी वेळोवेळा जाते, नर्मदा ठवी वेळोवेळा जाते. नाही भय साचे प्राणिया, नाही भय साचे प्राणिया, नर्मदा ठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा ठवी वेळोवेळा वाचे. हे नर्मदा ठवी वेळोवेळा जाते, नर्मदा ठवी वेळोवेळा जाते. नर्मदा माईचं वेळोवेळी वाचन नामचिंतन करीत राहावं. प्राण्याला भय त्याने राहत नाही, खऱ्या अर्थानं भय घालवणारी नर्मदा माई आहे, असाच त्या प्रमाणाचा अर्थ आहे. मग कानात नर्मदा माईचं पाणी सोडलं, कान दुखायचा थांबला. भूक लागली आणि खायला भेटलं नाही की नर्मदा माईचं पाणी प्यायचं घाटाघाटा, भूकच थांबून जाते महाराज. तहान लागली की पाणी प्यायचं आणि भूक लागली तरी पाणीच प्यायचं, तरी सुद्धा त्याने महाराज भूक थांबते. तिचं सामर्थ्यच काही वेगळं आहे महाराज. आणि अशा पद्धतीनं चालायचं आणि चालता चालता नर्मदा माईचं स्मरण करायचं. तिचं स्मरण करता करता भगवान शंकराचं स्मरण करायचं. आणि ते स्मरण करता करता जर एक एक पाऊल उचलला तर एक एक पाऊल म्हणजे एक एक यज्ञाचं फल प्राप्त करून देणार आहे. एवढं सामर्थ्य त्याने नर्मदा माईचं आहे महाराज. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. सगळे म्हणा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ. मागचे उठाण पुढे येऊन बसा. हे मोकळी जागा भरून काढा, चला या पुढे. वल्लभ सदाशिवा, नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा, हे पार्वती वल्लभ सदाशिवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, नमो 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 नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, नमो नर्मदा शिवा. नमो
नमो नर्मदा माई रे वा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदा माई रे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. नर्मदा माई तिचं अखंड स्मरण करत करत रस्त्यानं चालावं. त्याचा परिणाम ती मैया सांभाळते. बाकीच्या नद्या जगामध्ये फार आहेत, त्यांना त्यांनी महाराज महत्त्व पण आहे, पण या सगळ्यांमध्ये त्यांनी आगळं वेगळं महत्त्व नर्मदा माईला प्राप्त झालं. काय आगळं वेगळं महत्त्व आहे तुम्ही ऐकतात ना सगळेजण. महत्त्वाचा मुद्दा आहे का. 3 गंगा समाजामध्ये पाहायला मिळतात या भूमंडलावरती. 3 गंगा आहेत. एक आहे वैष्णवी गंगा, दुसरी आहे ब्राह्मी गंगा आणि तिसरी आहे माहेश्वरी गंगा. 3 गंगा आहेत. ब्राह्मी गंगा म्हणजे सरस्वती, जी आता गुप्त आहे. ती त्रिवेणी संगमात त्यांनी प्रगट झाली आणि तिथून पुढे व्हायला लागली. बद्रीनाथापासून पुढे चीनच्या बाउंड्रीकडे जाताना माना बॉर्डर आहे. माना हा गावाचं नाव आहे. त्याच्या अलीकडे त्यांनी ब्यासी नावाचं गाव आहे, जिथं व्यासदेवजी महाराज राहत होते. आणि तिथून त्यांनी महाराज ब्रह्मदेवापासून प्रगट झालेली ब्राह्मी गंगा सरस्वती वाहत होती. तिचा मोठा खळखळाट होता आणि व्यासदेवांना लिखाण करायचं होतं आणि त्या खळखळाटानं त्यांनी महाराज लिहायला विक्षेप होत होता. आता बघा तो आवाज कुठून तरी येतो, तुमच्या कानात घुसतो, माझं बोलणं पण ऐकायचं आणि ते पण ऐकायचं, मग विक्षेप होतो ना. असा विक्षेप कानावर व्हायचा. म्हणून व्यासदेव तिला रागावले. ते म्हणजे तुझा खळखळाट मला लिहू देत नाही, तू गुप्त हो. मग काय करा, गुप्त हो आणि त्रिवेणी संगमात जाऊन प्रगट हो. जिथं गंगा यमुना एकत्र येतात तिथं प्रगट हो. म्हणून ती सरस्वती त्यांनी गुप्त झाली आणि त्रिवेणी संगमात प्रगट झाली. ती ब्राह्मी गंगा आहे. दुसरी गंगा वैष्णवी गंगा. ही वैष्णवी गंगा म्हणजे भगवान विष्णूपासून प्रगट झालेली. कशी काय प्रगट झाली. भगवंतानं वामन रूप धारण केलं आणि बळीच्या दारात गेला. आता बळीनं 3 पावलं जमीन द्यायचा संकल्प केला आणि भगवंतानं त्रिविक्रम रूप धारण केलं. आणि ते त्रिविक्रम रूप धारण केल्यानंतर 2 पावलांमध्ये सगळं ब्रह्मांड व्याप्त करून टाकलं. 1 पाय दिला त्यांनी अधोलोक व्याप्त केले. भूलोक असं त्यांनी महाराज अधोलोक आहेत ना महाराज. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ हे खालचे लोक एका पायात व्याप्त केले. दुसरा पाय वर नेला. भूलोक भोरलोक जनलोक तपलोक महलोक आणि सत्यलोक. सत्यलोकात पाय नेला. ब्रह्मदेवाला आनंद झाला. म्हणे माझ्या वडिलांचा पाय माझ्या घरापर्यंत आला, मग पाद्यपूजा करायला नको का. म्हणून कमंडलूतलं पाणी भगवान विष्णूच्या चरणावर ओतलं आणि पाद प्रक्षालन केलं. त्याच्यातून गंगा प्रगट झाली. ती वैष्णवी गंगा. ती भगवान शंकरानं जटेत धारण केली आणि हिमालयातून वाहते. तिचं नाव आहे वैष्णवी गंगा. 2 गंगा आपण पाहिल्या. तिसरी गंगा माहेश्वरी गंगा. माहेश्वरी गंगा म्हणजे भगवान शंकरापासून प्रगट झालेली गंगा. तुम्ही म्हणाला आता ही नाही का जटेतून प्रगट झाली. ती जटेतून निघाली म्हणजे काय शंकरापासून प्रगट नाही झाली, ती विष्णूपासून प्रगट झाली. तुम्ही जर बारकाईने ऐकत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल. काही लोकांनीच ते ऐकतात महाराज, बिरे बिरे इकडे इकडे बघायचं, चित्त देऊन जर नाही ऐकलं तर मग ते काय सांगते ध्यानातही राहत नाही. म्हणून त्यांनी चित्त देऊन ऐकलं. ज्याच्याकरता ज्ञानोबरानं सुद्धा म्हणावं लागलं तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाची पात्र व्हायचे. नाही तर कीर्तनात येऊन बसायचं आणि घरच्या कुलपाला झटके द्यायचे. इथं बसून घरचं चिंतन करायचं. म्हणून लक्षपूर्वक ऐकलं की हे गरजेच्या गोष्टी आहेत महाराज, ह्या पण आपल्याला कळायला पाहिजेत ना. माहेश्वरी गंगा. माहेश्वरी गंगा म्हणजे काय, भगवान शंकर प्रलय कालामध्ये तांडव नृत्य करतात आणि ते तांडव करायला लागल्यानंतर ते नाचत असताना त्यांच्या अंगाला घाम येतो, घाम. आणि त्या घामातून त्यांनी महाराज प्रगट होणारी जी गंगा आहे तिचं नाव आहे माहेश्वरी गंगा. तीच नर्मदा माई आहे. ही नर्मदा माई म्हणजे भगवान शंकराच्या घामातून प्रगट झालेली आहे. प्रत्यक्ष त्यांनी भगवान शंकराची कन्या आहे. भगवान शंकरावर विशेष असणारं तिचं प्रेम आहे. म्हणून ही माहेश्वरी गंगा आहे. तिनं त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, तिचं भौतिक चरित्र पण सांगितलं जातं. म्हणून ती कुठं राजाच्या घरी जन्माला आली आणि तिनं त्यांनी महाराज लग्नाचं वय झाल्यानंतर विवाह करायचं ठरवलं. सोनभद्राबरोबर तिचा विवाह ठरला. मग तर विवाहाच्या आधी त्यांनी महाराज नवरदेवाकडे आपल्याकडून जातात ना कपडे लत्ते, म्हणून कोणाला पाठवायचं म्हणून तिची एक दासी ते कपडे लत्ते घेऊन गेली. आणि ती गेली असताना त्यांनी महाराज चांगले, आता दासी म्हणजे कशी तरी जाण्यापेक्षा जरा चांगले कपडे घालून जा म्हणून तिचेच कपडे घालून गेली महाराज. तिला पाहिलं त्या सोनभद्राला वाटलं हीच नर्मदा आहे.
तिच्यावरच भाळण तिच्याबरोबरच विवाह करायचं ठरवलं. मैयाला हे कळालं की माझ्याबरोबर विवाह होणार होता आणि दासीबरोबरच विवाह करून बसला. तिचं काय नाव होतं मला आठवत नाही आता. सोनभद्र नवरदेवाचं नाव होतं. आणि मग मात्र त्यांनी महाराज रुष्ट झाली मैया. तिनं ठरवलं आता मला विवाहच करायचा नाही, कुमारिकाच राहायचं. म्हणून त्याला सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने शाप दिला. अमरकंटक नावाचा जो पर्वत आहे, या अमरकंटक पर्वतावरून तो सोनभद्र पलीकडच्या बाजूला त्यांनी नदी होऊन व्हायला लागला. भारतामध्ये एकच अशी नदी आहे जिला पुरुषाचं नाव आहे. नाही तर गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी या सगळ्या त्यांनी नद्या स्त्रीलिंगी आपण नद्यांची नावं घेतो. एकच अशी नदी आहे जिला नाव त्यांनी पुरुषाचं आहे, त्याचं नाव आहे सोनभद्र. तो त्यांनी महाराज विरुद्ध दिशेनं वाहतो, तो तिकडं त्यांनी वाहत निघून गेला. आणि मैयानं मात्र तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न झाले, विचारलं काय पाहिजे. म्हणे देवा माझी विनंती आहे, मला अखंड तुझं सानिध्य प्राप्त व्हावं, मी अखंड त्यांनी प्रवाहित व्हावं आणि तुझ्या सानिध्याशिवाय त्यांनी माझा प्रवाह कुठेच नसावा. म्हणून तुझं सानिध्य मला प्राप्त व्हावं. आणि दुसरं वरदान मागितलं, जे माझ्या सानिध्यात येतील त्यांना तू स्वतः मोक्ष प्राप्त करून द्यावा. असं त्यांनी 2 वरदानं मागून घेतले. आणि म्हणून तीच नर्मदा मैया आणि नदीच्या रूपानं वाहू लागली. आणि ती नदी होऊन वाहत असताना भगवान शंकरानं वरदान दिलं, मी अखंड तुझ्या सानिध्यात राहीन. म्हणून तुझ्या पात्रामध्ये जेवढे कंकड असतील ते सगळे शंकरच असतील. म्हणून मैयाच्या पात्रामध्ये जेवढे कंकड आहेत, म्हणजे कंकड म्हणजे खडे, लहान मोठे गोटे, नर्मदेचा गोटा म्हणतात ना लोक, असे त्यांनी जेवढे असतील तेवढे सगळे भगवान शंकराचं वरदान आहे की त्याच्यामध्ये मी स्वतः वास्तव्य करीन. म्हणून नर्मदेश्वर जर घरी आणला ना आपण, तर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज पडत नाही. त्याच्यात ऑलरेडी भगवान शंकर असतातच स्वयंभू रूपानं. असे 2 स्थान आहेत. नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये असणारा जो दगड, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर स्वयंभू रूपानं राहतो. आणि गंडकी नावाची नदी आहे, ती नेपाळमध्ये वाहते. त्या गंडकी नदीमध्ये दामोदर कुंड आहे. या दामोदर कुंडामध्ये आणि वरतून तुळशीपत्र टाकलं की खालून शालिग्राम शिलावरती येते. शालिग्राम, हा शालिग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचं स्वरूप आहे, बरोबर आहे ना. म्हणून हरी आणि हर या दोघांचं स्वयंभू रूप जर पाहायचं असेल तर नर्मदेश्वर आणि शालिग्राम अशा 2 रूपात पाहायला मिळतं. म्हणून अशा पद्धतीनं नर्मदेश्वराच्या रूपानं भगवान शंकर आणि त्या कंकडामध्ये त्यांनी अशा पद्धतीने वास्तव्य करतात. आणि दुसरं वरदान होतं, जो कोणी त्यांनी माझ्या तटावरून प्रवास करून तिथं साधना करेल आणि त्याला त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती व्हावी. म्हणून बाकीच्या नद्या पुण्यदायक आहेत, पुण्य सलिला असं त्यांनी म्हणतात. गंगा ही पुण्य प्राप्त करून देते, पाप घालवते. गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा. हे जसं आहे ना, तसं त्यांनी महाराज गंगा पाप घालवते, नर्मदा माई पाप घालवते. पण फक्त पाप घालवते असं नाही, ही नर्मदा माई त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून देते. म्हणून तिला मोक्ष सलिला असं म्हणलं गेलं. विठोबा रखुमाई ठोपार 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 रखुमाई म्हणून मोक्ष सलीला नर्मदा मैया विशेष आहे महाराज. सगळ्या नद्या दक्षिणेकडे वाहतात. नर्मदा मैयाची एक अशी नदी आहे, अजून एक आहे तापी. या दोन्ही पश्चिमेकडे वाहतात, पश्चिम वाहिनी. म्हणून त्यांनी अमरकंटकच्या पर्वतातून त्यांनी निघते आणि तिथून त्यांनी प्रवास करत करत ती इकडे गुजरात प्रांतामध्ये अशा पद्धतीनं समुद्राला मिळते. म्हणून रेवा सागर समुद्राचं नाव. त्या रेवा सागराला जाऊन मिळते, पश्चिम दिशेला वाहते. असंच चरित्र आहे. सूर्यकन्या तापी ती महाराष्ट्रातून वाहते, ती सुद्धा स्वतंत्र वाहते आणि पश्चिम दिशेला वाहते. आणि ती त्यांनी महाराज पुन्हा समुद्राला जाऊन मिळते स्वतंत्र. तापी सुद्धा फार विशेष आहे महाराज, सूर्यकन्या आहे. नर्मदा मैया अमरकंटकवरून निघाली की फार छोटासा प्रवाह आहे, एवढाच प्रवाह दिसतो, जणू काही ओढाच वाहतो एखादा असं वाटतं सुरुवातीला.
आणि तिथून प्रवाहित त्यांनी पुढे होता होता फार मोठी होते. त्याचं कारण तिला फार मोठ्या मोठ्या नद्या येऊन मिळतात. तवा नावाची नदी, तवा किलोमीटर भर पात्र असेल बा तिचं, एवढं मोठं त्यांनी पात्र, इतकी विशाल नदी त्यांनी तवा. अजून एक नदी त्यांनी बंजर नदीचं नाव आहे, बंजर नदी मैयाला येऊन मिळते. अजून एक नदी आहे बुढी मैया, तिचं नाव आहे बुढी मैया. जे गेले असतील परिक्रमेला त्यांना माहीत असेल महाराज, ती बुढी मैया येऊन मिळते. अशा अनेक नद्या त्यांनी पुढे येऊन मिळतात आणि मोठा विशाल असणारा प्रवाह मैयाचं होतं. आणि प्रत्येक त्यांनी ठिकाणावरून वाहत वाहत ही तटातटावर सगळ्या जगाला पावन करत अशा पद्धतीने वाहते. जो कोणी नर्मदा मैयेच्या तटावर जाण्याचा प्रयत्न करतो आणि चांगली भावना घेऊन जातो, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, चांगली भावना म्हणजे काय? सगळ्यात चांगली भावना म्हणजे मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. नाही तर धन मान प्रतिष्ठा वैभव प्राप्त करण्याकरिता पण काही लोक जातात, साकडं घेऊन जातात मैयाकडं. माझं असं होऊ दे, मला लेकरू होऊ दे, माझा प्रपंच सुखाचं होऊ दे, मी तुझी परिक्रमा करीन, असे पण परिक्रमा करणारे लोक आहेत महाराज. ते संकल्पच त्या प्रकारचा करून जात असतात. चांगली भावना म्हणजे मोक्ष प्राप्तीची भावना. मग मोक्ष असा प्राप्त होत नसतो पाण्यात आंघोळ केल्याने. मोक्ष म्हणजे काय, नुसतं पाणी प्यायला झाला मोक्ष, असा त्याचा अर्थ नाही. मोक्ष हा ज्ञानाशिवाय होत नसतो. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं पवित्र जगात कोणतं साधन नाही. आणि ज्ञान काय असं बाजारात मिळत नाही विकत, गेला ज्ञान घेऊन आला, असं ज्ञान भेटत नाही. ज्ञान प्राप्त करण्याकरिता फार कुशाग्र व्हावं लागेल, तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्तीकरिता साधू संतांची संगती केली पाहिजे, तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. आपलं पात्र, आपली बुद्धी त्यांनी ज्ञान प्राप्तीच्या योग्यतेची झाली पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशे. मग बुद्धी निर्मळ असली पाहिजे. जसं वाघ सिंहाचं दूध प्राप्त करून घेता येऊ शकतं, पण ते कोणत्याही भांड्यात येत नाही. गेला लोखंडाचं भांडं घेऊन, त्याला छिद्र पडतं महाराज. तांब्याच्या भांड्यात येत नाही, जर्मलच्या भांड्यात येत नाही, ॲल्युमिनियमच्या. ते चांदीचं भांडं नेलं तर त्याच्यात येत नाही, पितळाच्या भांड्यात कशातच येत नाही, त्याला सोन्याचंच भांडं असावं लागतं. माझं खोटं वाटत असलं तर प्रयोग करून बघा. एखादी वाघीण धरायची आणि थोडं दूध काढून बघायचं, बघा राहतं का काय ते. तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं. मला एवढंच सांगायचं, ते कठीण आहे. ते जेवढं कठीण आहे ना, तेवढं ज्ञान प्राप्त करून घेणं कठीण आहे. घरात बसून पलंगावर बसून देरे हरीण पलंगावर असं ज्ञान होत नसतंय. बरेच घर कोंबडे घरातूनच बाग देतात, कुकू चिकू तिथंच. घर नाही सोडायचं, काही नाही, कष्ट नाही जीवाला घ्यायचे, मस्त आयटीत राहायचं, घरी बसून ज्ञान याच्या बापाला होईल, असं ज्ञान होत नसतंय. कष्ट असतात महाराज. साधू संत कष्ट. आता इथं विद्यार्थिनी आहेत, या हे आईबाप सोडून घरदार सोडून इथं राहिले की नाही, हे त्यांना शिकवतात आणि फार चांगल्यापैकी संस्कार करतात. कुठेतरी आईबापाचं ध्यान येत असेल, इथं आल्यावर म्हणजे नियमातच राहावं लागेल. इतक्या वाजताच उठले पाहिजे, इतक्या वाजताच खायला भेटेल, इतक्या वाजताच असा अभ्यास केला पाहिजे, असं सगळं त्यांनी महाराज नियमात आहे ना. लोकांना कष्ट नको वाटतात आणि कष्टाशिवाय ज्ञान भेटत नसतं. म्हणून नर्मदा माईची परिक्रमा करणं म्हणजे एक प्रकारच्या कष्टातच स्वतःला घालायचं आणि तिथं कष्ट त्यांनी मला सहन करत चालत राहायचं आणि कोणत्या प्रकारची तक्रार करायची नाही. आणि अशा पद्धतीने शुद्ध भावनेने जर मोक्ष प्राप्तीकरिता निघालात तर त्या मैयाला कळतं हा कशा करता आलाय. मग ती काय करते, त्या तटावरती एखाद्या महात्म्याची भेट घडून देते. आणि तो महात्मा जीवनामध्ये त्यांनी भेटला की त्याच्या मुखातून एखादा असा शब्द ऐकायला मिळतो की जीवनामध्ये परिवर्तन होतं महाराज. अशा अनेक महात्मे आम्हाला भेटले रस्त्यानं, तुम्हाला भेटले असतील. आता काय होतं, महाराष्ट्रातले लोक जातात आणि खातात पितात आणि तिथंच हागून येतात. म्हणजे मग फार त्रास होतो महाराज. ते लोक आपल्याला चांगल्या दृष्टीने बघतच नाही. महाराष्ट्रातलं परिक्रमावासी म्हणलं की ते फार खराब समजतात. दुसरा कोणी घाण करून गेला तरी ते म्हणतात महाराष्ट्रात असणाऱ्या त्यांनी या परिक्रमावासीने घाण केली, अशी आपली चव घालून ठेवली सगळ्यांनी. मग त्यांनी जो निका असणारा त्यांनी परिक्रमावासी तो जातोच आणि तो श्रद्धेने करतो. मैयाला तो कळतोच. मैया त्याला त्यांनी महाराज मोक्ष प्राप्तीची तरतूद करून देते, एखाद्या महात्म्याची भेट घडून देते. आणि तो महात्मा त्याचा एक शब्द सुद्धा त्यांनी महाराज फार उपकारक असतो. एका ठिकाणी एक संन्यासी भेटले आम्हाला. आम्ही जिथं साधू दिसेल तिथं बसायचोच आणि त्याच्याशी संवाद करायचो. परमार्थाविषयी बोलल्यावर ते पण बोलायचे, पण त्याला राग ना महाराष्ट्रातल्या लोकांचा. मग ते आधी आपल्याकडे रागानंच पाहणार, चांगलं बोलणारच नाही महाराज. आणि आपल्याला पळायची घाई असते, उठका पळ नसते. एका दिवसात 50 किलोमीटर चालायचं.
जायचंच कशाला मग असं त्यांनी असतं ना, धावपळच करीत हिंडत राहायचं नसतं. मग कधी साधूजवळ बसल आणि कधी त्यांनी महाराज ऐकायला ते ज्ञान प्राप्ती करतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानेनस्तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. का तर ते ज्ञानाचा कुरठा म्हणजे घर, ते तर सेवा हाची दारवंटा म्हणजे दार. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगुनी. मग काय करत तरी तनु मनु जीवे चरणासे लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले त्याने अंतकरण बोधले संकल्प नाही. अशा पद्धतीनं ज्ञान प्राप्त करून घेता येतं. ते असं सहज प्राप्त होण्यासारखं नसतं. म्हणून तिथं गेलं की तो महात्मा भेटतो आणि त्याचा एखादा शब्द ऐकायला मिळतो आणि फार समाधान वाटतं महाराज. असे अनेक महात्मे भेटले. एका महात्म्याच्या तोंडून एक दोहा ऐकला महाराज. आता तिकडे गोस्वामीजींचे त्यांनी प्राहता ज्ञानोबराय तुकोबरायांना एका ठिकाणी एक माणूस भेटला, जन्मभर परमार्थ केला होता, पण तो ज्ञानेश्वर महाराजांना ओळखीत नव्हता. फार जास्त अंतर नसेल, एक 500-700 किलोमीटरचं अंतर असेल, पण तरी सुद्धा. आणि ज्ञानोबरायांना पण ओळखीत नव्हता, पण गोस्वामींची दोहे मात्र फार म्हणायचा. हा, असाच एक साधू भेटला, त्याला माहित होते ज्ञानोबराय. त्यानं दोहा म्हणून दाखवला. सुनो मा कहू अनुभव अपना सतहरी भजन जगत सब सपना. सुनो उमा कहू अनुभव अपना. भगवान शंकर उमेला उपदेश करतात पार्वतीला. हे उमा, मी तुला माझा अनुभव सांगतो. काय अनुभव आहे? सतहरी भजन, भगवंताचं भजनच सत्य आहे. जगत सब सपना, हे सगळं जग स्वप्नासारखंच आहे महाराज. स्वप्नात धावपळ चालली सगळ्यांची, शेंडी सगट बुडाली प्रपंचात लोक, त्याच्यातून बाहेर निघता येईना. शेंबडात अडकलेल्या माशीसारखं झालं, फडफड फडफड करायचं, तिथंच बाहेरच निघता येत नाही. अशी अवस्था लोकांची झाली महाराज. आणि स्वतःला परत हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायचं आणि पारमार्थिक ठिकाणी स्वतःला सिद्ध करायचं. पत्रिकेत नाव टाकलं आणि त्याच्यापुढं जर हरिभक्तीपरायण नाव टाकलं तर वाद उभा करायचा. माझ्या नावापुढं हरिभक्तीपरायण, तू हरिभक्ती कर ना. हरिभक्ती करायला लागल्यावर हरीच महत्वाचा असतो. लोकाला काय दाखवायचं? लोक हरिभक्तीपरायण म्हणतात का काय म्हणतात? लोकाला म्हणण्याकरिता जर करत असेल, हरीची भक्ती कशाची करतो? लोकेशनाकरिता अट्टहास करतो. हा, मग लोकेशनाकरिता अट्टहास करणारा माणूस हरीचा भक्त कसा असेल महाराज? जो हरीचा भक्त आहे तो लोकांकडून कशी अपेक्षा करेल? तो देवाकडूनच अपेक्षा करेल. महत्वाची गोष्ट आहे. भक्ती करणं म्हणजे काय? भक्ती करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं. प्रेम सगळ्यांच्याच पोटात असतं. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात, कान उंच करून ऐका. वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती म्हणतात. असं बोवा बोलायला लागलं की आपले पानं तपासायचे. उलटूनच बघायचे आपण कोणावर प्रेम करतो. बायका पोरांवर प्रेम करीत असले तर मोहात अडकलेले आहात, हरिभक्तीपरायण नाहीत. धनावर आणि संपत्तीवर प्रेम करीत असले तर मोहात आसक्तीत अडकलेले आहात, हरिभक्त नाहीत. आणि कोणावरच प्रेम करीत नाही, बायका पोरं नाही, धन संपत्ती मान प्रतिष्ठा कशावरच नाही, फक्त देवावरच प्रेम करतो, त्याचं नाव आहे हरिभक्तीपरायण. असं त्यांनी ऐकून ठेवायचं, मनात साचवायचं, पण त्याच्यावर विचार पण करायचं, मी खरंच हरिभक्तीपरायण आहे का? आणि तरच स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायचं. नाही तर उगाच त्यांनी महाराज शहाणपणा करायचं नाही. शहाजूकपणा करायला कोणी उभं राहील? म्हणून त्यांनी भगवंतावरच प्रेम केलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. अशी भक्ती जीवनामध्ये त्यांनी प्रगट व्हावी. सोनो उमा कहू अनुभव आपणा. सत हरिभजन जगत सब सपना. सगळं जग स्वप्नासारखंच आहे. हरीचं भजन, हरीची भक्ती सत्य आहे. महत्वाचा भाव आहे. एका शब्दात केवढा उपदेश आहे महाराजा. असे अनेक भेटले महापुरुष आणि ऐकायला मिळाले. नर्मदा परिक्रमा सांगतोय. या परिक्रमेत गेल्यानंतर काय फायदा होतो? नर्मदा शब्दाचा अर्थ होतो नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी, जी परमानंद प्राप्त करून देते. दुःख तर घालवतेच, पण परमानंदाची प्राप्ती करून देते. हीच मोक्षाची व्याख्या आहे महाराज. काय मोक्षाची व्याख्या आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. म्हणून नर्मदा माई दुःख घालवते आणि परमानंदाची प्राप्ती करून देते, म्हणजेच मोक्ष प्राप्त करून देते. म्हणून तिला मोक्ष सलीला असं म्हणतात. आपण 3 गंगा पाहिल्या, त्याच्यातली माहेश्वरी गंगा मी तुमच्या समोर सांगतोय. तुम्ही ऐकलं असेल. आता तुम्ही जरी तिकडं पूजेत होतात, काही आवरत होतात, तरी मला माहिती आहे तुमचे कान इकडंच लागलेले असतील की कीर्तन चाललं आणि काय सांगतोय बाबा. म्हणून मी नर्मदा माईविषयीच सांगतोय. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग नर्मदा माई करता चालले, तिची टाळी नाही वाजवायची, मग कोणाची वाजवायची? मग तिचंच सांगितलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. पण अशी मैया त्यांनी महाराज उद्धारक आहे, जगाचा उद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने तत्पर आहे. पण आपल्या मनामध्ये तिच्या भेटीची आस असावी, तिच्या दर्शनाची ओढ आपल्या अंतकरणात लागलेली असावी. ज्याच्या अंतकरणात भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली असते त्याची अवस्थाच काही वेगळी असते महाराज.
जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणात पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली होती. कधी एकदा भगवान भेटेल अशी अवस्था चित्ताची झाली होती. म्हणून तळमळून भगवंताला त्यांनी महाराज मायबाप समजत होते. तुझ्या वाचून कोणी नाही रे देवा मला. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आता मला दुसरं कोणी नाही, विठ्ठलच माझं सर्वस्व आहे. तूच माझा माय, तूच माझा बाप आहेस. तुझ्या वाचून त्यांनी कोणी नाही देवा. तुझ्या दर्शनाकरिता कासावीस झालेलो आहे. मग तू कधी दर्शन देशील असं मला त्यांनी झालेलं आहे. ही जी अवस्था तुकोबरायांची पांडुरंगाच्या भक्तीतली आहे ना, हीच अवस्था नर्मदा परिक्रमावाश्याची परिक्रमा करताना होत असते. त्याच्या मनात भाव असतो मला मैयाचं दर्शन घ्यायचं, मला मैया भेटली पाहिजे, कुठंतरी दिसली पाहिजे. जयाचे संगती प्राणी उद्धरती, जयाचे संगती प्राणी उद्धरती, जयाचे संगती प्राणी उद्धरती, जयाचे संगती प्राणी उद्धरती, दर्शनेची होती मुक्ती प्राप्त, दर्शनेची होती मुक्ती प्राप्त, नर्मदा नदी वेळोवेळा वाचे, नर्मदा नदी वेळोवेळा वाचे, नर्मदा नदी वेळोवेळा वाचे, नर्मदा नदी वेळोवेळा ज्याच्या संगतीत त्यांनी खऱ्या अर्थानं दिव्य स्थिती प्राप्त होते, त्याचं वर्णन हे या प्रमाणात आहे. कशातला माल काढला काय नाही एवढा, कशातला अभंग आहे? तुकोबरायांचा आहे, तुकोबरायांचा हरिपाठ जो आहे ना, हा त्यातला अभंग आहे. अच्छा. कावेरी गंगा भागीरथी सर्व नद्यांचं वर्णन. बरोबर बरोबर. म्हणजे पंचरत्न हरिपाठात तुकोबरायांचा जो हरिपाठ आहे, त्या हरिपाठातला हा अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुण्य सलिला नद्यांचं जे वर्णन आहे, त्याच्यात नर्मदा माईचं वर्णन तुकोबरांनी केलं आहे. आता बऱ्याच वेळेला काही लोकांनी तुकोबरायांचे जे अभंग केले त्याला त्याला स्वीकारलं नाही. म्हणजे त्याला त्यांनी महाराज काय म्हणतात त्याला, क्षेपक म्हणून, ते क्षेपक म्हणून बाजूला काढले. मग ते पाहिले जात नाहीत ना. जो अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीचा असतो ते पण शोधून पाहतो. आणि ते शोधून पाहिलं की ते सापडतं. सापडल्यानंतर ते असं कामाला येतं. पण तुमचे प्रमाण असे कामाला येत आहेत यांच्या, आता गरजेची गोष्ट आहे. असो म्हणून त्यांनी महाराज ज्याच्या संगतीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने चित्तशुद्धी होऊन भगवत प्रेमाची ओढ निर्माण होते, तो अतिशय दिव्य आहे. म्हणून नर्मदा माई श्रेष्ठच आहे. नर्मदा माईच्या दर्शनाची आस अंतकरणात लागावी. ती आस फार महत्त्वाची आहे महाराज. आम्ही परिक्रमेला गेलो त्यावेळेला बरं का, आम्ही जोडीने गेलो होतो परिक्रमाला. मला काही कौतुक नाही सांगायचं, पण आम्ही पती पत्नी बरोबरच गेलो होतो. आणि रस्त्यानं चालत असताना काही ठिकाणाचं नाव मला आठवत नाही आता, पण बाईने मला म्हणलं की आपण एवढ्या दिवसापासून प्रवास करतो, आपल्याला मैयाचं दर्शन व्हायला पाहिजे नाही का. असं खरंच मनापासून आमच्या दोघंच बरोबर चालत होतो. दोघांचाच संवाद होता की मैयाचं दर्शन झालं पाहिजे. असा त्यांनी भावच पोटात निर्माण झाला. एवढाच फक्त, इथून फक्त त्या पर्णकुटी एवढंच आम्ही गेलो असेल. आणि गेलो सहज मैयाच्या पात्रामध्ये तटावरून चालत होतो आम्ही. आणि त्या पात्रामध्ये पाहिलं एक मगर त्यांनी महाराज झोपलेली होती खडकावर. मगर म्हणजे काय, मैया थोडीच आहे. मगर म्हणजे मैयाचं वाहन आहे. मगर म्हणजे मैयाचं वाहन आहे. मगर दिसली म्हणजे काही नर्मदा माईचं दर्शन झालं असं नाही समजायचं. मगर झोपलेली होती. मग तुम्हाला मैयाचं काय कसं काय सांगतो तू. ती मगर अशी झोपली होती की तिच्या पाठीवरून पाणी वाहत होतं. तिचं तोंडही दिसत होतं, तिची शेपटी पण दिसत होती, उघडी होती. आणि पाठीवरून मात्र त्यांनी मैयाचं पाणी अशा पद्धतीने वाहत होतं. म्हणजे मैया कशावर बसते, मगरावर बसते. म्हणजे कोण दिसलं, मगर दिसली. निस्ती मगर दिसली का, निस्ती जर खडकावर झोपली असती तर मगर दिसली असती. ती निस्ती मगर नाही दिसली, ती मगर तर दिसली, तिच्या पाठीवर मैया पण वाहताना दिसली. म्हणजे मैया दिसली की नाही महाराज. म्हणजे तिनं असं सुंदर साडी नेसायची, सुंदर अलंकार धारण करायचे, मगच आपल्या समोर यायचं. असा त्यांनी भाव एखाद्याच्या पोटात असेल, येईल सुद्धा त्याची भावना पाहून. आमचा भाव एवढाच, म्हणून एवढा भाव होता तरी पण तिने दाखवून दिलं की मी इथंच आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवताला, दुरी नाही देवता.
ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही, लगेच देव त्यांनी त्याची अनुभूती आणून देतो. म्हणून अशी मैया दिसली महाराज, मगर दिसली त्या मगरीच्या पाठीवरून मैया वाहते आहे. अशा पद्धतीनं मैयाचं दर्शन झालं, फार समाधान वाटलं महाराज, डोळ्यातून पाणीच आलं. खरोखर फोटो काढून आणले महाराज आम्ही, ते असंच त्यांनी वाहताना फोटो काढले की मैया अशा पद्धतीने दिसली. तिच्या भेटीची फक्त आस अंतकरणात निर्माण व्हावी आणि मग व्याकुळ होऊन तिला हाका माराव्यात. हे आई, तुम्हाला दर्शन देण्याकरिता धाव घाली. आता काय पाहतेस, मी तुझ्या तटावर चालतो आहे, तुझ्या दर्शनाची गरज आहे, तू धाव. जगद्गुरु तुकोबारांच्या पोटामध्ये भगवंताच्या दर्शनाची गरज वाटायला लागली आणि म्हणून त्यांनी भगवंताला धाव म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धाव खाली आई, 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 हे धाव खाली आई, धाव खाली आई. आता पहाटे सकाळी, आता पहाटे सकाळी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. धाव घाली आई, आता पाहतेसी काय देवा, काय पाहतोस, मी फार कष्टी झालेलो आहे, तुझा वियोग मला त्यांनी अशा पद्धतीने होतोय. वियोग हा शब्द त्यांनी महाराज असा डायरेक्ट येत नसतो. हे बघा, आता गाणारे फार छान गात आहेत, एक एकाचे नि मनोव्यापारे, विश्वाची होय संवरे, अशी ज्यांची अवस्था फार गोड गात आहेत. हा पोरगा फार चांगलं वाजवतोय मृदंग, सिस्टीम पण फार चांगली लागलेली आहे आणि तुम्ही ऐकणारे पण आता फार चांगले ऐकत आहात. पण टाईम संपून गेला. याच्यातही काही असतील ना महाभाग, मनातले मनात 12चा टाईम होता ना, अजून थांबा ना, आणि तू 12:15 आला आणि 12 वाजता त्यांनी टाईम होता ना, अजून थांबा ना, असं होतं ना महाराज. काय होतं माहिती आहे का, मनापासून परमार्थ करीत असलो ना आपण की मग त्याला या सगळ्या गोष्टी त्यांनी विक्षेप करीत नाहीत, ते आपापच त्यांनी महाराज मनात भरतात आणि तो त्याच वेळेत त्या सगळ्या गोष्टी करतो. 7 ते 9चे कीर्तन 9 ते 11 बंद केले आता, आणि 7 ते 9चे कीर्तन होतं आणि 9चा टाईम असतो कीर्तन संपायचा. 8:30 वाजता येतात लोक लुटू लुटू, चालू खरंच ना, पंक्तीच्या टायमाला 8:30 वाजता यायचं, 9 अर्धा तास कीर्तन ऐकायचं, दणकून हाणायचं, खायला जायचं तिथं. एखादा म्हणाल फार शहाणपणा करतो, बुवा जरा बावळटच होता, मरू द्या. लोक असं बोलल्यानंतर लोक बोलवायचे नाही, त्याच्यापेक्षा काय होईल. लोकांमध्ये फिरल्यावर देवधर्म होत नाही, व भगवंताचं चिंतन एकांतात केलं पाहिजे. नाही तर लिगटले लोक की सुटत नाहीत महाराज मग ते. म्हणून एखादा वाईट म्हणत असेल म्हणू परता, ज्याला निका परमार्थ करायचा तोच आमच्या जवळ राहील, असा आमचा अनुभव आहे महाराजा. बाकीचे थांबतच आमचं ठरतच नाही, ते मध्ये खडूस आहे. हे काही पण बोलून वचक्यास काही पण कोणाला पण ते आमजवळ येतच नाहीत महाराज, आणि येऊच नाहीत महाराज कधीच. आम्ही कोणाची वाटच बघत नाही, आम्ही वाट बघतो पांडुरंगाची. आमच्या मनात एकच आस लागली महाराज की तो पांडुरंग भेटावा. म्हणून आता धीर निघत नाही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. कधी भेटशील पांडुरंग, अशी अवस्था चित्ताची होते महाराज. आठवण जरी झाली ना महाराज या मुद्द्याची, तरी पण असं वाटतं देवा, जन्म प्राप्त झाला माणसाचा आणि याच्यात जर त्यांनी महाराज तुझ्या प्राप्तीकरिता जन्म झाला आणि सगळं त्यांनी प्रपंचच करीत बसलो, तू नाही भेटल्यावर असाच त्यांनी मेलो तर काय होईल रे, काय हाताला येईल. कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही, कुठे गेला होता कुठं नाही, काय आणलं काहीच नाही. देवाच्या प्राप्तीकरिता जन्म झाला, देवाचं भजन करण्याकरिता देह मिळाला, सगळी इंद्रिय भगवत प्राप्तीकरिता मिळाली, आयुष्य त्याच्या प्राप्तीकरिता मिळालं, आणि हे सगळं त्यांनी महाराज प्रपंचाकरिता जर घालवलं, तू नाही भेटला मग काय त्यांनी जगण्यात अर्थ आहे. फार तळमळ जीवाची होते महाराज. म्हणून नकोच लोक त्यांना देव भेटला ना म्हणले, देव तिही बळे धरिला सायासे, आणि करोन्या नाश उपाधीचा नाश केला. काय उपाधी घालवली म्हणले, पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन,
धनाचा आणि लोकांचा पहिला त्याग करून टाकला आणि मग परमात्म्यापर्यंत गेले. स्वय जनार्दन तेच झाले. आपल्या मेंदूत फार किडा वळवळ करतो लोकेशनीचा. त्याला लोक पाहिजे असतात. लोकांनी मानावं, मला बुवा म्हणावं, बाबा म्हणावं. हा मर मग तसाच. हा बुवा आणि बाबा होऊन काय त्यांनी हाताला लागेल, काय ध्यानात राहतं कोणाच्या. हा असे इतके बुवा त्यांनी झाले समाजामध्ये, आता काय सांगायचं. कोणाला ध्यानात ठेवा लोकांनी तरी. हा महत्वाचा मुद्दा आहे. ध्यानात कोणता बुवा ठेवायचं खरं सांगा. म्हणून अशी जर समाजाची अवस्था आहे, कुठं आपलं दुकान मांडायचं. म्हणून जगाकरिता दुकान मांडीत फिरण्यापेक्षा भगवंताकरिता अट्टहास केला पाहिजे. म्हणून अशी अवस्था तुकोबऱ्यांच्या चित्ताची झाली, भगवान कधी भेटेल म्हणून त्यांनी करावे शीतळ. भाऊ झाली हळहळ, हळहळ चित्ताची झाली. असं वाटतं तू प्रत्यक्ष प्रगट व्हावास आणि तुझी भेट मला व्हावी भगवंता. कधी येशील त्याला हाका मारतात तुकोबर आहे. हे ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, येई ग माय बाबा पंढरीच्या राया, येई ग माय बाबा पंढरीच्या राया. माय बापा पंढरीच्या राया, येई ग माय बापा पंढरीच्या राया. विनाशी न वाटे क्षीण झाली काया, तुझ विनाशी न वाटे क्षीण झाली काया. येई ग माय बापा पंढरीच्या राया, येई ग माय बापा पंढरीच्या राया. ब्रिदावळी गाजे, पतित पावन नामायसी ब्रिदावळी गाजे. येई ग माय बापा पंढरीच्या राया, येई ग माय बापा पंढरीच्या राया. मतिहीन मतिहीन कर्महीन माझे, यतिहीन मतिहीन कर्महीन माझे. सर्व लज्जा सांडोनिया शरण शरण आलो तुझे. येई ग माय बापा पंढरीच्या राया, येई ग माय बापा पंढरीच्या राया. विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा नीट कटेवरी कर. तुका म्हणेची आम्हा ध्यान निरंतर, तुका म्हणेची आम्हा येई ग माय बाबा पंढरीच्या राया, येई ग माय बाबा पंढरीच्या राया. पांडुरंग 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 पांडुरंग, हे पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग हरी रज, पांडुरंग हरी रज, पांडुरंग हरी रज, हरी रज, विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या नर्मदा परिक्रमेच्या पूर्णतेला आमच्याकडून ही पांडुरंगाच्या भजनाची भेट. आमच्याकडे हेच आहे महाराज, द्याल दुसरं काय आहे. म्हणून अशी ओढ भगवंताच्या भेटीची लागली. विटेवरी उभा नीट कटीवरी कर, तुका म्हणे हेची आम्हा ध्यान निरंतर. हेच ध्यान करतो रे देवा. असं वाटतं कधी प्रगट होशील आणि माझं मस्तक मी कधी तुझ्या पायावर ठेवील. अशी अवस्था तुकोबऱ्यान झाली आणि भगवंताच्या समोर व्यक्त केली. तुका मनी डोई, तुका मनी डोई,
का म्हणे डोई तू 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 का म्हणे डोई कधी देवी नाही पाई कधी देवी नाही पाई धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी झालो विभोगे इम्पुटी कधी देवी नाही पाई धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी झालो विभोगे इम्पुटी वा समजदार आहेत मंडळी धन्यवाद. तो का म्हणे डोई काही हे ठेवीनं मी पायी. खरंच मला अजून बोला वाटतंय फार, पण वेळ संपून गेला, माझी कोंडी झाली. माझ्याकडे बोलण्यासारखं फार आहे मैयाविषयी, मी आणखी तुमच्यासमोर बरंच सांगू शकतो, पण मला जेवढं सांगता येईल वेळेला, मी काही ठरवून थोडंच आलो हे मला बोलायचं आहे म्हणून. जे सहज पुरलं मी तुमच्यासमोर बोलत राहिलो. मैयाच्या तटावरचा अनुभव काही वेगळाच असतो. जसं तुकोबराय म्हणतात, झालो वियोग हेमपुटी. वियोग म्हणजे काय, आधी भेट व्हावी आणि मग त्यांनी वियोग व्हावा. ज्या अर्थी तुकोबराय वियोग म्हणतात याचा अर्थ तुकोबराने भगवंताच्या आधी भेट झालेली आहे. तसं मैयाच्या तटावर चालत असताना सुद्धा मैयाचा वियोग होतो. किंवा कसं काय मैयाचा वियोग होतो. सगळेच लोक मैयाच्या तटावरून चालतात असं नाही, सगळेच रस्ते मैयाच्या तटावरून आहेत असं नाही. बराच काळ मैयाच्या तटावरून चालता येतं. असे काही दिवस येतात परिक्रमेमध्ये 2-2, 3-3 दिवस मैया दिसतच नाही महाराज. म्हणजे दुरून प्रवास असतो, रस्ता जिकडून असतील तिकडून प्रवास. मग लांबून त्यांनी जायची वेळ आली आणि मैया जर दिसली नाही ना महाराज की मग फार वियोग होतो. हातात असतो कमंडलूमध्ये त्यांनी महाराज मैया आपल्याजवळ, आपली जी पिशवी असते छोटीशी त्याच्यामध्ये त्यांनी मैया एका बाटलीत भरून घ्यावीच लागते बरोबर. कारण त्याचं कारण हेच आहे की तटावरून चालता येत नाही म्हणून ती आपल्याबरोबर असते. मग ती जर त्यांनी दिसली नाही की मग फार वियोग होतो आणि फार कासावीस होतो जीव की मैया दिसत नाही. मग त्यांनी तिथे शब्द कामाला येण्यासारखेच आहे, झालो वियोगे हिमपुटी. वियोगानं त्यांनी हिमपुटी होतो. खरं सांगू का, नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परिक्रमावासी ज्या वेळेला परत फिरतो आणि त्याची ती सगळी पडशी पताक बरोबर घेऊन ज्या वेळेला मागं फिरतो ना महाराज आणि वळून मैयाकडे पाहतो त्यावेळी त्याचा जीव फार कासावीस होतो महाराज. त्याला असं वाटतं जाऊच नाही मागे. ही मैया म्हणजे त्यांनी आपलं सर्वस्व आहे, हिच्या तटावर सगळं जीवन अशा पद्धतीने घालवावं, जावंच वाटत नाही परत महाराज. बळच येतो तो जड पावलानं जड अंतकरणानं. तिचा वियोग त्यांनी सहन होत नाही. हो रेल्वेत बसून येतात काही लोक, बसने येतात काही लोक. जसंच आम्ही त्यांनी परतीच्या प्रवासात निघालो आणि पुलावरून त्यांनी जबलपूरजवळ मैया अशा पद्धतीने आडवी आली आणि मैया आली. सगळे परिक्रमावासी होते त्याच्यामध्ये. सगळेजण म्हणायला लागले, घाईघाई त्यांनी खिडक्या उघडल्या, हे केलं ते केलं पाहिलं आणि त्या मैयाचा हातांग असणारा तो पसारा त्यांनी पाहिला. पुन्हा अशीच अवस्था झाली, जीव तळमळला. मैया परत परत बोलव, तुझ्या सानिध्यामध्ये त्यांनी येण्याकरिता जीव कासावीस होतो. म्हणून अशा पद्धतीने फार आनंद आहे महाराज तिथं. इथं काय ठेवलं आहे, इथं त्यांनी लोक फार गुणांवाद गातात, फार चांगलं म्हणतात, फार छान म्हणतात. लोकांवर जास्त भरोसा ठेवीत जाऊ नका, भामटे असतात महाराज. काय भामटेपणा लोकांनी केला रे. एखादा म्हणाल मला ये मला विचारायला, मी सांगतो तुला काय भामटेपणा करतात. चांगला गुण तुमच्या अंगात दिसला की तुमची वाहवा करतात. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात करतात. आणि तुमच्याच अंगात जर एखादा दुर्गुण दिसला ना तर तुम्हाला तुमची निंदा करायला भाड्याने लोक आणावे लागत नाहीत. हेच भामटे निंदा करतात, जे तुमचे फार कौतुक करतात. समाजातला नियम आहे महाराजा. मग काय लोकांचं घेऊन बसलात. मग हे लोक जमा करण्याच्या भानगडीत आणि धन जमा करण्याच्या भानगडीत जो आयुष्य खर्च करीत असेल त्याचं आयुष्य वायाला जाते महाराज. मग त्यानं कशाकरिता आयुष्य खर्च करावं, भगवंताच्या प्रेमाकरिता आयुष्य खर्च करावं. दुर्लभ आहे महाराज. हे प्रेम कोणत्याही माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. म्हणून भगवंताचं प्रेम ज्याला प्राप्त झालं, जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे.
जो अखंड भगवंताच्या स्मरणात आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे. पण ते प्रेम प्राप्त करण्याकरिता अट्टहास करा, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज ताई परिक्रमा करून आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्या पण अशा पद्धतीने बरोबर गेल्या. मध्यंतरी आपली बरीच माणसं भेटायला गेले असतील आणि सगळ्यांच्या त्यांनी महाराज माध्यमातून अशा पद्धतीनं सगळ्यांच्या सहकार्यातून, कारण हे एवढं सगळं सोडून जाणं पण सोपं नसतं. हे आपणच त्यांनी वाढवलेलं आहे. याची पण व्यवस्था ठेवून पाहून अशा पद्धतीने जावं लागलं. मग सगळ्यांचं सहकार्य प्राप्त झालं आणि म्हणून 95 दिवसांमध्ये अशा पद्धतीने ही परिक्रमा, म्हणजे 3 महिने आणि 5 दिवस, या एवढ्या दिवसात त्यांनी ही परिक्रमा पूर्ण झाली. आणि मोठे समाधानाचे असणारी बाब आहे की निर्विघ्न अशा पद्धतीने परिक्रमा पूर्ण झाली. नाही तर काय काय कष्ट होतात तुम्हाला माहिती आहे का? पायाला फोड येतात, असे धिरड्यासारखे फोड दिसतात. महाराज आमच्याबरोबर एक 5 पोते होते, एवढा मोठाच फोड असेल महाराज, कसे चालत असतील. पण तक्रार नाही केली बिचाऱ्यानं, काहीच तक्रार नाही केली. काय काय त्रास त्याने होतो, पण कोणत्याच प्रकारच्या त्रासाची वाखाणणी परिक्रमावाशी करीत नाही. आणि जो त्रास झाला म्हणून त्यांनी महाराज केविलवानं बसत असेल तो परिक्रमावाशीच नाही. मग ते धटपणाने निघतो. तुम्हाला सांगतो, असे मार्ग असतात आणि त्या मार्गावर त्यांनी चालत असताना जर पुढे कोणत्या रस्त्याने जायचा प्रश्न पडला तर त्या परिक्रमावाशी डळमळा, त्याला अनुभव असतो. त्यानं उभं राहायचं जागेवर. 2 वाटा जर फुटल्या जागेवर उभं राहायचं. नर्मदे हर असं वरडायचं त्यानं जागेवर उभं राहून. असा आवाज दिला रे दिला की 1 मिनिट सुद्धा त्यांनी फार जास्त वेळ झाला. 1 मिनिटाच्या आत कोणीतरी मनुष्य तरी येतो, गाडी तरी येते, शेतातून तरी मनुष्य एखादा धावत येतो आणि तो सांगतो, बाबाजी इधर से नाही इधर से जाओ. है की नाही अनुभव? महत्वाची गोष्ट आहे. जर खायलाच नाही भेटलं एखाद दिवशी तर असा कोणीतरी माणूस त्याने भेटतोच. तो म्हणतो, बाबाजी कुछ खाया क्या? मग आपण म्हणायचं नाही खाल्लं. हाव एवढं प्रेम त्याने आदर देतात महाराज. असे पण दसकटे सापडले, पंक्तीतूनच उठून दिलं. महाराष्ट्रातून थोडा प्रवास असतो, हे बाकीच्या ठिकाणी कुठंच नाही पाहायला भेटलं. महाराष्ट्रात ते दळिंद्रे मग ते तिथं त्यांनी महाराज अन्न छत्र घालायचं. मला त्यांचे नावं कशाला सांगायचं, त्यांना कशाला प्रसिद्ध करू. म्हणून ते त्यांनी जेवायला बसवले पंक्तीतले लोक. टाईम संपला म्हणला, 2 वाजले, याच्यानंतर जे उठ म्हणला. जेवणाच्या ताटावरून लोक त्यांनी अशा पद्धतीने उठवले. असे पण दुष्ट प्रवृत्तीचे लोक सापडतात. असे पण अनुभव परिक्रमेच्या माध्यमातून येतात. ही आदळ आपट होते. कुठं कुठं फार पाय घडा घालतात. अरे एवढं स्वागत करतात. भिल्ल समाजाच्या लोकांनी स्वागत केलं महाराज. आणि कसं स्वागत करायचं माहिती आहे? म्हणजे बादली भरून ठेवली होती. परिक्रमावाशी आले की त्याचे पाय धुवायचे, पाय पुसायचे, त्याची पूजा. प्रत्येक परिक्रमावाशीची एका एका ठिकाणी 100 200 आता ऊत आला महाराज सगळा. एवढे लोक एका जागेवर थांबतात आणि एवढ्या लोकांचे पाय धुवायचे आणि त्या भिल्लांनी खाऊ घालायचं. किती विशेष गोष्ट आहे महाराज. आता म्हणलं आम्ही म्हणलं पाय धुवून घेत नाहीत, कधीच धुतले नाहीत, म्हणलं पाय धुवायचे नाहीत. हात तरी धुऊ द्या, मला हात धुवून घेतले माझे त्यानं, पाय धुवून दिले नाही म्हणून. एवढं प्रेम महाराज. असं प्रेम देणारे पण सापडतात आणि असले पण त्यांनी सापडतात. सगळ्या प्रकारचे अनुभव येतात. फक्त आपण इमानदारीने चाललं पाहिजे. असो आपण इमानदारीने परिक्रमा केली, मैयाने करून घेतली. मी परिक्रमा केली असं म्हणल्यावर फुगीरपणा होतो, मग त्याचा अभिमान होतो. मग तो अभिमान काही कामाचा नसतो. मग जन्मभर म्हणत राहू मैयाने करून घेतली, तीच करते, त्यांनी तिच्याशिवाय कोण करून घेईन म्हणून ती एक परिक्रमा करून घेते. आपल्या मनात असे भाव असले पाहिजेत, तिच्या दर्शनाची आस असली पाहिजे. धाव घाली आई आता हा अभंग मैया करता म्हणून. आता पाहते सिकाई धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिमपोटी, करावेशी तळ भाऊ झाली हळहळ, तुका म्हणे डोई काही हे ठेवीन मी पायी. अशी अवस्था मैया करता असावी आणि सगळ्यांच्या पोटात निर्माण व्हावी. हे जर ऐकून एखाद्याला वाटलं परिक्रमा करायची तर नक्की परिक्रमा करा. जर नाही पायी करता आली तर गाडीनं कवायना पण करा. गाडीनं जातात ना लोक, गाडीनं कवायना एकदा झलक तर पाहून येतात काय असतं ते. म्हणून त्यांनी गाडीनं करा. आणि मग मन आणखी त्यांनी वाढलं की मग पायी पण परिक्रमा तुम्ही करू शकता. असो म्हणून अशा पद्धतीने मैयाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. ताईंनी अशा पद्धतीने परिक्रमा पूर्ण केली. त्यांना त्यांनी अनेक शुभेच्छा देतो आणि मैयाच्या चरणावर मस्तक ठेवून याच ठिकाणी थांबतो. सगळ्या साधू संतांनी त्यांनी महाराज तीर्थांचा क्षेत्रांचा महिमा वर्णन करून सांगितलेला आहे. महाराजांनी मध्ये फार छान प्रमाण दिले. त्याच्यात मैयाचं नाव आहे प्रत्यक्ष. हा अभंग जर आधी माझ्या डोक्यात असता तर तोच कीर्तनाला घेतला असता. मी आता शोधीन खरं करतो अभंग, खरं सांगतो. पण अशा पद्धतीने मैयाचं वर्णन अतिशय सुंदर आहे, फार विशेष आहे. ती कशी प्रगट झाली, कशी वाहते, काय तिचं महात्म्य, हे सगळं मी तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी मैयाच्या चरणी समर्पित करून थांबूया. ज्या संत महापुरुषांनी हे वर्णन आपल्याला त्यांनी सांगितलं त्यांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करून पुढील प्रवास करूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शुक सनकादिक नारद कुंभर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम सनादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शंकराचार्यांचं हे भजन त्यांनी घेतलं. आपण एखाद्याला वाटत असेल हे काय घेतलं संप्रदायात नाही कुठून तरी आणलं यानं, म्हणजे ज्याच्या जीवावर त्यांनी महाराज परमार्थाची दृष्टी प्राप्त करून घ्यायची आणि त्याचं काहीच नाही म्हणायचं. वर्षानुवर्ष त्यांनी परमार्थ आपण सगळेजण करतो. तत्वज्ञानाची बैठक जर आपल्या वारकरी संप्रदायात कोणाची असेल तर ती शंकराचार्यांनी दिलेली आहे. तुम्ही जर जोग महाराज संस्थेत त्यांनी जाल तिथं पंचदशी शिकवली जाते, विचारसागर शिकवला जातो. हे कोणते ग्रंथ आहेत? हे शंकर मताचे ग्रंथ आहेत. मग ज्यांच्या माध्यमातून आपण तत्वज्ञान श्रवण करतो त्या शंकराचार्यांना आपण ध्यानात सुद्धा आणायचं नाही. हा कुठला नियम आहे? ज्ञानोबरायांनी त्यांनी महाराज भाष्यकारा ते वाट पसतो म्हणून त्यांचा गौरव केला. नाथ महाराज वंदू आचार्य शंकरू म्हणले, त्यांची वंदना केली. तुकोबराय तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य म्हणले. असं श्रेष्ठ त्यांनी संत त्यांना विसरण्यात आपण विसरून गेलो म्हणून ते सगळ्या लोकांच्या लक्षात राहावेत म्हणून त्यांचं एक स्थान नगरच्या जवळ 10-15 किलोमीटर अंतरावरती आणि संत पंढरी म्हणून क्षेत्र तयार होत आहे. ताईंना माहीत नव्हतं, म्हणजे ज्या अर्थी त्यांना माहीत नाही त्या अर्थी तुम्हाला कोणालाच माहीत नाही. म्हणून नगरपासून 10-15 किलोमीटर अंतरावर आहे, 10 एकर क्षेत्रामध्ये आणि 30 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प त्यांनी सुरू आहे. पांडुरंगाचं मंदिर, शंकराचार्यांचं मंदिर, माऊलींचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, नाथ महाराजांचं मंदिर, एवढे सगळे मंदिर उभे राहिलेले आहेत. दगडी कळस पण झालेत त्यांचे. आणि असं सुंदर त्यांनी उपक्रम आहे. तिथं शंकराचार्यांचं स्थान आहे. आमच्या स्वामीजींची इच्छा होती आमचे गुरुजी त्र्यंबकेश्वरला त्यांनी राहायचे. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज. कदाचित तुम्हाला माहीत असेल, कोणी ऐकलं असेल. पण स्वामीजी वारकरी होते, जरी संन्यासी होते तरी पंढरीची वारी करणारे होते. मग त्यांना वाटायचं शंकराचार्यांचा महिमा जगात पसरावा. जशी ज्ञानोबराय तुकोबरायांची वारी भरते तशी शंकराचार्यांकरता वारी भरावी आणि तिथून 16 पंढरपूरला शंकराचार्यांचा जावा. म्हणून त्यांनी सांगितलं छोटं शंकराचार्यांचं स्थान तयार कर. आम्ही कसं करू म्हणले, तुम्ही होईल तुम्ही पुढाकार घ्या फक्त. पण हा पुढाकार घेतला आणि ते काम त्यांनी सुरू आहे. ते कामही उभं राहिलं. तुम्हाला वाटेल आता काम सांगतो याचा अर्थ याला काहीतरी मागायचं असेल आपल्याला, तसला धंदाच खोटा महाराज. नाही तर असं होतं ना महाराज, मग ते गुळमट बोलायचं आणि लगेच हळूच म्हणायचं मग काहीतरी मदत करा. तसलं मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाही अजिबात. तसं टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं फक्त की तिथं 4 वर्षापासून त्यांनी 16 भरतून दिंड्या येतात. 105 दिंड्या आल्या मागच्या वर्षी. एवढे वारकरी त्यांनी दिंड्या घेऊन आले. लई नाही आले, समजा 50, 100, 150, काही उच्चांक त्यांनी झाला. 400 लोक एका दिंडीत आले. असे एवढे लोक त्यांनी दिंड्या घेऊन आले. मग तिथं दिंडी त्यांनी 16 भरतो. वैशाख शुद्ध पंचमी शंकराचार्यांच्या जयंतीला. पण सगळे वारकरी माझ्या डोळ्यासमोर दिसतात. आपण सगळे वारकरी आहोत. आचार्यांचे आपल्यावर उपकार आहेत. 2500 वर्षापूर्वी त्यांनी भ्रमण करून 4 पीठ स्थापन केले आणि धर्म आपला जगवला. म्हणून त्यांच्याकरिता एक वारी आपण जीवनात करावी. वर्षातून एकदा वारीला जावं. याच्याकरिता वैशाख शुद्ध पंचमीला आपण सर्वांनी संत पंढरीमध्ये वारी करता यावं असं त्यांनी सर्वांना आमंत्रण देतो. आणि थांबतो याच ठिकाणी. यथामत यथावकाश भगवंताची नर्मदामाईची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हाला सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळीने फार सुंदर साथ केली. तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं. तुमचे धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक त्यांनी उपस्थित आहेत. मैयावर प्रेम करणारे परिक्रमावासी काही डोळ्यासमोर दिसत आहेत. ताईंवर प्रेम करणारी मंडळी आहेत. त्यांना त्यांनी अशा पद्धतीने या सगळ्या कार्याकरता मदत करणारी मंडळी आहेत. ते पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि वारकरी संप्रदायातली त्यांनी सगळी मंडळी आहेत. म्हणून दुरून आपण आलात. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर त्यांनी बसले आहेत. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझ्या पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून चाल झालीच असं गृहीत धरूया. याच ठिकाणी थांबूया. आता मी जय विठ्ठल केल्यावर लगेच गाडीत जाऊन बसणार आहे. त्या गाड्या कोणाच्या असतील मोटरसायकली थोड्या बाजूला करा म्हणजे आमची गाडी निघल. मला पुढचा प्रवास आहे. लगेच कोणाच्या गाड्या. हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नर्मदा मैया की. त्याच्यामुळं बाबाजी पुढे जाणार आहेत.